असतानाच पोलिसांकडून आता लाठीचार्ज केला जातोय। दिसेल त्याला पोलिसांकडून इथे लाठी झोडपलं जात आहे। नाशिकमध्ये हे सकल हिंदू समाज आक्रमक झालेला असतानाच हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बंदची हाक देण्यात आलेली आहे। बांगलादेशातल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नाशिक बंदची हाक देण्यात आलेली असतानाच काही ठिकाणी जमावाकडून उच्छाद मांडण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथेच पोलिसांकडून आता लाठी हल्ला केला जातोय। नाशिक शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा हा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। गस्ती पथक ठिकठिकाणी जाऊन जमाव पांगवण्याचा प्रयत्न करतात। नाशिकमधली ही दृश्य आपण बघतोय। जमावानं काही ठिकाणी बाईक देखील पाडलेल्या आहेत। नाशिक शहरात पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातोय। ठिकठिकाणी पोलिसांकडून जमावबंदी असतानाच ठिकाणी जिथे जमाव एकत्र येतोय अशा ठिकाणी लाठी हल्ला केला जातोय। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचा वापर केला जात असल्याचं आपण बघतोय। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदची आज हाक देण्यात आलेली होती। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचाराविरोधात ही कारवाई। एक मिनिट थांबा, एक मिनिट सर बोला ना। ठीक आहे, इथे साक्षी गणपती इथे लाठीचा झाला आता। ठीक आहे, कॅमेरा लाईव्ह चालू आहे फ्रेम। हो चालू आहे। तर नाशिक शहरात पोलिसांकडून आपण बघतोय तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच लाठीचार्ज केला जातोय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचाराविरोधात नाशिक बंदची आज हाक देण्यात आलेली होती। सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव निर्माण झालेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय। नाशिक शहरात पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातोय। ठिकठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्जचा वापर करण्यात आलेला आहे। जमावाकडून अनेक ठिकाणी बाईक पाडणं तसंच हायदोस घालण्याचा प्रकार सुरू असतानाच पोलिसांकडून शांतता निर्माण करण्यासाठी जमावावर लाठी हल्ला केला जातोय। दुकानं बंद करण्यावरून दोन गटात नाशिकमध्ये वाद देखील निर्माण झालेला होता आणि म्हणूनच पोलिसांनी मध्यस्थी करत नाशिकमध्ये आता पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। आज सकाळपासून सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक शहरामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। नाशिकच्या सगळ्या भागांमध्ये हा मोर्चा जाणार आहे। मात्र ज्या ज्या भागामध्ये हा मोर्चा जातो तिथे काहीशी तणावाची स्थिती निर्माण होते। भद्रकाली परिसरामध्ये आज दुपारी देखील तणाव निर्माण झाला होता। दुकानं बंद करण्यावरून या ठिकाणी वाद निर्माण होतोय। हो 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 तुम्ही यार आम्ही मिस्टरांच्या मागे तुम्ही नाशिकमध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे। आज दुपारी देखील भद्रकाली परिसरामध्ये देखील दुकानं बंद करण्यावरून दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता। आता पुन्हा एकदा मार्केट परिसरामध्ये हा मोर्चा पोहोचल्यानंतर हा तणाव निर्माण झालेला आहे। पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातोय आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। मोर्चा तिथेच थांबवा असं आवाहन पोलिसांनी केलं होतं। हा मोर्चा काही वेळासाठी कलेक्टर ऑफिस पर्यंत देखील पोहोचला होता आणि तिथे देवयानी फरांदे यांनी सुद्धा शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं। मात्र त्यानंतर सुद्धा शहरातल्या काही भागामध्ये हा मोर्चा पुढे सरकला आणि पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांकडून आता लाठीचार्ज केला जातोय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधामध्ये सकल